नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सध्या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वैभव चव्हाण यांनी धमाल केली, तर सोशल मीडियावर यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे। तर आज आपण वैभव चव्हाण यांच्या लाईफस्टाईल, बायोग्राफी, फॅमिली, इन्कम व गर्लफ्रेंड बद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। यांचे खरे नाव वैभव चव्हाण असे आहे। यांचा जन्म 10 मार्च 1993 ला बारामती, महाराष्ट्र मध्ये झाला। 2024 नुसार हे आता 31 वर्षाचे झाले आहेत। वैभव चव्हाणच्या प्रोफेशन बद्दल सांगायचे झाले तर प्रोफेशनने हे एक अभिनेता तसेच कृषी तज्ञ आहेत। सोबतच हे नॅशनॅलिटीने भारतीय तर रिलिजनने एक हिंदू आहे। वैभव चव्हाणने आपले शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे नवीन बाल विकास मंदिरातून पूर्ण केले। त्यानंतर कॉलेजचे शिक्षण यांनी कृषी आणि संलग्न विज्ञान महाविद्यालय बारामती मधून पूर्ण केले व नंतर सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पुणे मधून यांनी पदवी प्राप्त केली आहे। वैभवच्या फिजिकल स्टेटस बद्दल सांगायचे झाले तर यांची हाईट 5 फीट 8 इंच अशी आहे, तर बॉडी वेट 70 किलोग्रॅम असा आहे। यांचा केसांचा रंग काळा तर डोळ्यांचा रंग सुद्धा काळाच आहे। वैभवला ट्रेकिंग करणे, डान्स करणे तसेच स्विमिंग करणे खूप जास्त आवडत असते। वैभव चव्हाणच्या करिअर बद्दल सांगायचे झाले तर हे एक गतिमान भारतीय अभिनेता आणि कृषी तज्ञ आहेत, जे मराठी टेलिव्हिजन उद्योगामध्ये कामासाठी प्रसिद्ध आहेत। वैभवने 2021 मध्ये मराठी टेलिव्हिजन मालिका मन झाला बाजीदम मध्ये पदार्पण केले होते, जिथे यांनी अभिनेत्री श्वेता खरातच्या विरुद्ध रायबन भाऊसाहेब विधातेची भूमिका साकारली होती व याच मालिकेमुळे यांना एक वेगळीच ओळख मिळाली। वैभवने अभिनयापूर्वी कॉर्पोरेट जगतात मौल्यवान अनुभव मिळवला। यांनी JK ॲग्री जेनेटिक्स लिमिटेड यावर समर इंटर्न म्हणून काम केले होते आणि नंतर श्रेबर डायनामिक्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये चेन मॅनेजमेंट मध्ये सुद्धा यांनी काम केले। वैभवने मालिका स्वराज्य रक्षक संभाजी मध्ये सहाय्यक भूमिकेत काम केले होते आणि तसेच विविध नामांकित फॅशन डिझायनर्स साठी रॅम्पवर सुद्धा काम केले व हे आता आपल्या ऍक्टिंग मुळे खूप जास्त लोकप्रिय झाले आहेत। आणि साल 2024 मध्ये वैभव चव्हाण यांनी बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केला आहे। या शो मधील त्यांच्या सहभागामुळे त्यांची व्यक्तिरेखा खूपच जास्त गाजवली जात आहे आणि यांना व्यापक प्रेक्षकांशी जोडले जाईल अशी देखील अपेक्षा आहे। वैभव चव्हाण यांच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगायचे झाले तर सध्या हे आपल्या लाईफ मध्ये सिंगलच आहे व सर्वप्रथम हे आपल्या करिअरवर फोकस करीत आहेत। बोलायचे झाले वैभवच्या इन्कम बद्दल तर हे टीव्ही मालिकांमध्ये तसेच ब्रँड प्रमोशन करून मंथली लाखो रुपये कमवित असतात। तर मित्रांनो, तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात वैभव चव्हाणला सपोर्ट करत आहात का, हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।